एक महत्त्वाची अपडेट, सीजेपी आणि सरकारच्या बैठकीची जागा आता बदलण्यात आली आहे। दिल्लीतील बीपी हाऊस या ठिकाणी ही बैठक होतीये। सध्याची महत्त्वाची बातमी, सीजेपीचं शिष्टमंडळ आता त्या ठिकाणी चर्चेसाठी रवाना झालेलं आहे। मात्र या ठिकाणी आता हे चर्चेचं जे ठिकाण होतं ते बदलण्यात आलेलं आहे। दिल्लीतल्या बीपी हाऊस या ठिकाणी ही बैठक होते। आधी कॉन्स्टिट्यूशनल हॉल ऑफ इंडिया या ठिकाणी ही बैठक होणार होती। आता मात्र ही जागा बदलण्यात आलेली आहे। या चर्चेनंतर नेमका निर्णय काय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ही बैठक आता सुरू झालेली आहे। चर्चा होते सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यामध्ये। जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग या ठिकाणी चर्चा करतायत। मात्र आपण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं सीजेपीनं वारंवार सांगितलेलं आहे। अभिजित दिपके यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी ठाम असल्याचं म्हटलंय। आणि आता सीजेपीचं हे शिष्टमंडळ आणि सरकार यांच्या बैठकीची ही जागा बदलण्यात आलेली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर तडजोड नसल्याचं दिपकेंचं म्हणणं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम आहे। दिल्लीच्या व्हीपी हाऊसमध्ये सरकारची सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत बैठक सुरू आहे। तर व्हीपी हाऊसमध्ये रूम नंबर 4004 या ठिकाणी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणतीही तडजोड होणार नाही अशी भूमिका सीजेपीनं घेतलेली आहे। सीजेपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे आणि या बैठकीनंतर, या चर्चेनंतर आता नेमका निर्णय काय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। हे आंदोलन अजून सुद्धा सुरू आहे, मात्र आमचं आंदोलन शांततापूर्ण सुरू आहे। आम्हाला आज अटक सुद्धा होऊ शकते अशी प्रतिक्रिया अभिजित दिपकेंनी आज दिली होती।